आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। याच संदर्भातली बातमी आहे। पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीच्या जतमध्ये पडसाद उमटले। तर जयंत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात जतमध्ये मोर्चा काढण्याचं ठरवलं। मोर्चासाठी ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील समर्थक आता जमलेले आहेत। इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गोपीचंद पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांचे औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे असं हे वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं होतं। शरद पवारांवर अनेक वेळा त्यांना खालच्या भाषेत टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। मात्र शरद पवारांनी या सगळ्या विषयासंदर्भात बोलणं टाळलं होतं। मात्र काल या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं आणि त्यानंतर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर जो आहे तो सगळीकडे सुरू झाला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांना फोन केलेला आहे आणि आपली नाराजी अशी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। खपवून घेतलं निवडून आला या सांगली जिल्ह्याला माहित आहे। ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही आला निवडून स्वीकारलं। आपण पाहतोय पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीच्या जतमध्ये पडसाद उमटलेले आहेत। या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी पडळकरांविरोधात इथे सुरू आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा असं एकीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हटलंय। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी पडळकरांच्या या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेली आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये या ठिकाणी हे सगळे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते जमलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी येण्याचं सुद्धा त्यांनी पडळकरांना आव्हान दिल्याचं कळतं।